एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. तुम्ही एक असा भगवान परमात्मा आपला असा करा, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हा, यात आपला मोबदला हे काय, देव प्राप्त करा, त्याच्या मोबदल्यात आपलं सुख आहे. कारण की मोबदल्याशिवाय महाराज कुणीच काही करीत नाही. कुणी जरी असलं तरी महाराज मोबदल्याशिवाय कुणी काही करीत नाही. याचा मोबदला आहे काय, निर्दिशी आपल्याला सुखाची अशी प्राप्ती होणार आहे. आणि त्याचं भजन करण्यास महाराज काय हरकत नाही. कारण की महाराज अनमोल असा किमतीचा नरदेह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. त्याचं भजन करणं काय हरकत काय आपल्याला. उदाहरण सांगून जाईल महाराज, घडलेला प्रसंग आहे. एक वारकरी बाबा होते, आयुष्यभर परमार्थ केला, जीवनभर परमार्थ केला. आणि परमार्थ करत असताना महाराज जीवनामध्ये कधी गोळी लागली नाही, कधी इंजेक्शन लागलं नाही, कधी सलाईन लागलं नाही. असे वारकरी बाबांचं वय होतं 75 वर्षापर्यंत महाराज कधी काटा सुद्धा मोडला नाही. आणि असे वारकरी बाबा एक दिवस काय झाले, आजारी पडले तर महाराज दोन्ही मुलांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. आणि दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर महाराज डॉक्टरने सांगितलं की हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. यांचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. महाराज ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं, ऑपरेशनची तयारी झाली, ऑपरेशन झालं. आणि महाराज ऑपरेशन करत असताना महाराज त्या डॉक्टर साहेबांनी काय केलं तर त्या बाबांचं हृदय काढलं आणि काचेच्या भांड्यामध्ये किती वेळ ठेवलं, फक्त 10 मिनिटं. किती वेळ, फक्त 10 मिनिटं ठेवलं. कुणी डॉक्टरांनी ऑपरेशन करून ऑपरेशन केलं, ऑपरेशन सक्सेस झालं महाराज. आणि 10 मिनिटं बाहेर काचेच्या भांड्यावर ठेवलेलं हृदय काय केलं त्यांनी त्या ठिकाणी त्या हृदयामध्ये बसून ठेवलं आणि ऑपरेशन सक्सेस झालं महाराज. ऑपरेशन झाल्यानंतर 2-3 दिवसांनी डॉक्टर साहेबांनी काय केली, भली मोठी त्या ठिकाणी बिलाची चिठ्ठी काढली. चिठ्ठी डॉक्टर त्या ठिकाणी वारकरी बाबांच्या हातामध्ये दिली. आणि हातामध्ये दिली डॉक्टर बाबांना विचारलं की त्या ठिकाणी डॉक्टर साहेब सांगा किती बिल झालं. महाराज डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन केलेलं आहे आणि 10 मिनिटं तुमचं हृदय आम्ही काढून आमच्या ठिकाणी सुरक्षित आमच्या काचच्या भांड्यामध्ये ठेवलं. आणि त्या हृदयाचं ऑपरेशन केल्यानंतर त्याचं बिल झालं आहे 5 लाख रुपये. किती वेळ हृदय सांभाळ होतं महाराज, फक्त 10 मिनिटं. आणि त्याचं बिल 5 लाख रुपये केलं महाराज. बाबांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा चालू झाल्या. हा महाराज अश्रूच्या धारा चालू झाल्या. डॉक्टर साहेब म्हणले बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत का, काही पैसे कमी करू का, अजून काही पैसे कमी करू का. 5 लाख बिल झालं, 4 लाख रुपये द्या. तरी महाराज बाबांच्या त्या ठिकाणी अश्रूच्या धारा कमी होत नव्हत्या. 4 जाऊन द्या, 3 लाख रुपये द्या, तरी सुद्धा बाबांच्या अश्रूच्या धारा कमी होत नव्हत्या. महाराज बाबांचा मुलगा बाहेर आला, महाराज त्या ठिकाणी पैशाची आमची काय अडचण नाही, तुमचा संपूर्ण दवाखाना विकत घेऊ शकतो एवढी आमच्याकडे प्रॉपर्टी आहे. पण आमच्या त्या ठिकाणी बाबांचं वडिलांचं तुम्ही म्हणणं ऐकून घ्या. महाराज बाबांनी बोलायला चालू केलं की डॉक्टर साहेब तुम्ही 10 मिनिटं माझं हृदय सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 5 लाख रुपये केलं. आज माझं वय 75 आहे, आजपर्यंत मला कधी गोळी लागली नाही, कधी इंजेक्शन लागलं नाही, कधी सलाईन लागलं नाही, कधी काटा सुद्धा मोडला नाही. त्या भगवान परमात्म्याने 75 वर्ष मला सांभाळलं, अजून 1 रुपया सुद्धा बिल केलं नाही. तुम्ही 10 मिनिटाचं किती बिल केलं, 5 लाख रुपये बिल केलं. एवढे अगणित असणारे उपकार त्या ठिकाणी कुणाचे आहेत, त्या भगवान परमात्म्याचे आहेत. आणि एवढे उपकार असताना सुद्धा आपल्याला त्याचं भजन करू वाटत नाही. किती आपलं दुर्दैव आहे, किती आपल्या त्या ठिकाणी पाप.